एक अशी एक्झाम आहे ज्याच्यामध्ये इंडियन टॉपर्स फेल होताना दिसतात. एक IITचा रँकर होते आणि त्याचा सिलिकॉन व्हॅलीला इंटरव्ह्यू होता आणि त्याला प्रश्न विचारला, की तुला कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आवडेल? आणि तो उत्तर देऊ शकला नाही. कारण याचं कारण त्या मुलाकडे इंटेलिजन्स असं नव्हतं असं नाही आहे. परंतु त्याला एज्युकेशन सिस्टमने प्रॉब्लेम कसा आयडेंटिफाय करायचा हेच शिकवलं आहे. आपण सातत्याने मुलांना प्रॉब्लेम सॉल्व्ह कसं करायचं, एकाच प्रॉब्लेमचं एकच ॲन्सर असतं, अशा पद्धतीने त्यांना तयार करतो आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन स्किल्स तयार होत नाहीत. आणि म्हणून दुर्दैवाने काय झालं आहे, 1.5 मिलियन इंजिनियर्स आपण वर्षाला तयार करतो, परंतु नॅस्कॉमचं असं म्हणणं आहे की त्याच्यातले फक्त 45% म्हणजे 45% इंजिनियर्स एम्प्लॉयबल आहेत. मेकिन्झी ग्लोबल सर्वे 2023चा त्याच्यामध्ये त्यांनी एक स्किल आयडेंटिफाय केलं जे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, ते म्हणजे प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन. आणि तिथेच आपली मुलं क्रिएटिव्हली विचार करू शकत नाहीत. फिनलँड म्हण किंवा सिंगापूर म्हण, दे आर ऑलरेडी शिफ्टेड टू एन्क्वायरी बेस्ड एज्युकेशन. पण आपण अजूनही मार्क्स, ग्रेड, रट्टा, तुक्का ह्याच्यामध्ये अडकलेलो. आपल्याला जर का भविष्यातली पिढी घडवायची असेल तर उत्तर देणारी पिढी नाही, प्रश्न विचारणारी पिढी घडवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हा बदल आपल्याला एज्युकेशन सिस्टममध्ये करावा लागतो.